आमची एकच सरकाराकडे अपेक्षा की सरकारान जाता तितके कलाकार निर्माण करूचे जेणेकरून ही कला पुढे चालू. आता असं झालं आहे रेडीमेड येल्यानंतर कलाकार मोजकेच उरले आमच्यासारखे कोण आहात ते बाकी कोण करूकच बघ ना हातीनं तर कोण करूकच बघ ना कारण कलाच मोडली ना शिक करतो कोण. मलेकर ही खूप जुनी चित्रशाळा तरी किती वर्षा तरी जाणते तुमची चित्रशाळा चलत आले 150 वर्षावरातली. आता तुम्ही किती वर्षा हे गणपती करतात. आता स्वतः मी म्हटल्यार जवळजवळ 40 वर्सां करतो 40-45 वर्सां 45 वर्षा. तुमका हे गणपती करपाक कोण कोण मदत करतात. आमचे सगळे भाव चुलत भाव खासचा चुलत भाव आमचे सगळे. बाहेरसून कामगार हाडचे पडतात. ना 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 फक्त एक माती करून येता तो एक भायरसून येता बाकी कोण ना. ही माती खंयच्यान उपलब्ध असता. हो माती आमची वाफले महाराष्ट्रातल्या गोंयान उपलब्ध जायना माती. गोंयान ना सध्या न्हू पयलीं वारखाणा बी नासली आता तेंच्यांनी बंद केली. मांद्र्याची आसा मांद्र्याची आमी हाडी न्हू मांद्र्या मातसो दगड मेळटा भितर. दर वर्सा कितले मुर्त्यो करता तुम्ही. आमी 100-125. पयलीं आजोबा बी करताले. ना पयलीं म्हाजो चुलत आजो करी तेन्ना कितले करताले. तेन्ना 175 बीन करीत ते. 175. त्या कुमारी बीन ते तांबडे आसा बामणाचे गणपती तसले बीन तसली शाळा सुरवातीक ती. त्याच्यानंतर मग आमच्या चुलत्यान सुरू केला कृष्णा पालयेकर. तुम्ही सार्वजनिक गणपती करतात. हय. खयचे सार्वजनिक गणपती केलात तुम्ही. आम्ही पेडण्याचो केलो कोरगाव केलो हरमल सार्वजनिक गणपती कुडाळ चंदगड बेळगाव दौलत साखर कारखाना त्याचो गणपती आम्ही केला खूप वर्ष 6 वर्ष केलो कंटिन्यू. म्हणजे गोंयांतली मूर्ती पेडण्याची मूर्ती कर्नाटक हो दौलत साखर कारखाना त्याच्या उपरांत मडगाव आक्या गेलो. आता जी तुम्ही पेडणे सार्वजनिक गणेश मूर्ती करता पळय ती कितली वर्षा करता सलगपणे आता ना म्हटल्यार जाल्यार एक 54-55 वर्सां 55 वर्षा सलगपणे सलग सुरुवातीपासून. ती मूर्ती सांगतात अमको आकार अमकी स्टाईल किंवा ना 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 तर आमच्या कल्पनेप्रमाणे तुमच्या कल्पनेप्रमाणे. पण ती मूर्ती तयार करताना किंवा ती तयार जाल्या उपरांत पळोवंक मेळना ती आधी 2 दिसूच पळोवंक मेळटा कितें वैशिश्ट्य कितें असता तशें. ना त्याचं कसं हा त्याची वेशभूषा बी ना न्हू ती वेशभूषा करूनच ताका आमी ताका खरा वस्त्र घालतो ओरिजिनल घालता आनी ताका ते नंगत्या अवस्थेन ताका दाखोवप आमकां बरा दिसना न्हू कोणा म्हणून तो फूल रेडी केल्यानंतर पेंट केल्यानंतर ताका वस्त्र घातल्यानंतरच आमी तो दाखयतो इतक्यात आनी काय भितर ना मोठो आसा. आणि सरकार कडल्यान कितें अनुदान मेळटा तुमकां. अनुदान दिता न्हू 200 केले तेंच्यांनी न्हू. म्हणजे अनुदान पयलीं 100 आसले ते 200 मेळटात. आता आमी पळयता बाजारान मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मूर्त्यो इल्ले आसा तेचो परिणाम हे जे कोण चिकण मातीच्यो मूर्त्यो करता तेंचेर जाता. हमखास जातात न्हू. कायमचे समाज प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मूर्त्यो बंद करतले समाज किंवा बंद जाले जाल्यार गोंयान जितले मूर्तिकार मूर्त्यो जाय पळय घराघरांनी पुसपाक तितले मातयेचे मूर्त्यो कलाकार करूंक शकता ना इम्पॉसिबल इतके जावचे ना. मग कितें करचें पडलें कलाकार वाडोवचे पडले ना. हय मागीर सरकारान कितें करचें पडटलें ह्या खातीर. सरकारान खातीर ट्रेनिंगां सुरू करूंक मागीर एक सादारण एक कॉलेजच्या भुरग्यांक किंवा आनी भुरग्यांक अशा प्रत्येक शाळेन व्हिजीट दिवन दर वर्सा एक 10 समजा केल्यार तातूंतले 5 तरी कलाकार तयार जावं शकता न्हू. कारण आतां रेटय तसो आहा पूर्वीच्या सारको तो रेट कमी तसो ना आतां मागात तो लोक पयशे दिता फक्त कला बरी आसा सांगाय तेचेर जावं शकता. मूर्त्यो तुम्ही हातान करता. हय जास्त ते चित्र हाडून दितात तुमचे कडेन. थोडे फोटो दिता हाडून फोटो दितात तो साचो खंय तेका वापरूंक मेळना ना साचो करिना. समज एखादी मूर्ती आता 4 फुटाची हाडून दिली तेंच्यानी मूर्ती तशी तो करपाक मूर्ती न्हू कितलो टायम लागता तुमकां. ती हातीन करतलो जाल्यार एक 2 दीस 3-4 दीस तरी जाय सुकान करची पडटा न्हू ती डायरेक्ट काय करूंक मेळना. आता व्हडा प्रमाणात आमी पळयता दर वर्सा चवथ आयली की तेचे 2 महिने पयलीं किंवा 1 म्हयन्या पयलीं सगळ्या गणपती विक्रीची केंद्रां म्हणजे दुकानात हाडलेली असता. तो प्रत्यक्ष मूर्तिकार असता काय ते खबर ना काय तो व्यवसाय ना तो व्यवसाय मूर्तिकार दुकान थाटू शकना. तो शाळेनच काम करतलो भले त्यांनी 5 प्लास्टराचे सुद्धा हाडले भितर शाळेन गरजे किंवा कोणाक जाय म्हणा पण तो आपल्या शाळेनच करतलो दुकानात बाजारपेठेन कलाकार खंयचोच लावू शकना मूर्तिकार. आणि थोडे आमचे जे कोण आहात पळय मूर्ती मातयेचे मूर्त्यो करतात ते बाजारान व्हरून दवरता अशे खुबशे पारशा मिरशाचे लोक आता मातयेचे मूर्त्यो बाजारान अजून मार्केट आहा तांकां.
ह्या आता आता भायले जे येतात पळय तेंचेर कितें करचें पडटलें? प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्ती हाडून आपुणूच कलाकार असे ते विकतात. ना ते सरकार दरबारी त्याची दखल घेवंक जाय न्हू, घेवंक जाय. घेवंक जाय, चॅक करूंक जाय, भाऊ तू खरं दाखय खंयसर केलें तें दाखय. आणि प्लास्टराचो जर बंद करतलो समजा तर फुडल्या वर्सा बंद करतलो जाल्यार अवनू ऑर्डर दिवंक जाय. ऑन द स्पॉट आता मे म्हयन्यान जर तुमी ऑर्डर काडल्या जाल्यार आतां शक्य ना गोष्ट. फुडल्या वर्साची ऑर्डर अवनू काडूंक जाय आनी डायरेक्ट तांकां सांग असो जाल्यार तुमकां एक पनिशमेंट हितून ह्या आसा किंवा फायन आसा किंवा ह्या आसा तरच ती जावं शकता. पळयता म्हणजे तुमची मिसेस नगरसेविका ती तुमकां चवथीच्या मध्ये गणपतीक रंगोवपाक बी मदत करता. ती पयली थंय आपल्या आईगेर तशी ना 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 हयसर येवनच तुम्ही शिकयल्या तिका काय तिका आवड आवड निर्माण जाली. म्हणजे पळोवन पळोवन तिका हय आवड निर्माण. ही कला आता तुमच्या कृष्णाकडे वयता कला तो दिता मदत. हय करता 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 पेंटिंगान तो पेंटिंग तो पेंटिंगान नंबर मदत सध्या तो करता. आता नवीन कलाकार ह्या क्षेत्रात येतले नृत्याच्या जाल्यार कितें करचें पडटलें? किंवा गणपती हे 3 महिन्याचो सीझन आसता न्हू, मागीर त्या कलाकारान कितें करूंक जाय? ना तशें ना, तसा काय ना, वर्षाचे 12 महिने कला करू शकता. ही कला गणपतीची वर्षाच्या 12 महिने करू शकता, करून ते ठेवू शकता. फक्त तेका शेडू मातीची बॉम्बेची रेडीमेड गुजरातची माती हाडची पडटली आणि करचे पडटले. मागीर त्या कलाकाराक डिमांड आहा तसो. डिमांड हा डिमांड हा डिमांड हा. आणि सरकारा कडसून कितें अपेक्षा आसता तुमकां? आमची एकच सरकाराकडे अपेक्षा की सरकारान जाता तितके कलाकार निर्माण करूचे, जेणेकरून ही कला पुढे चल. आता असं झालं हे रेडीमेड येयल्यानंतर कलाकार मोजकेच उरले आमच्या सारखे कोण आहात ते, बाकी कोण करूकच बघना, हातीन आता कोण करूकच बघना, कारण कलाच मोडली न्हू. शिक करतलो कोण? रेडीमेड सगळं मारले, पेंट मारले दिले, अशी परिस्थिती आहे.